सर्वांना जय भीम. मी विशाल गायकवाड तुमच्यामध्ये आलेलो आहे आणि माझा विषय आहे संघर्षाचा बादशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तुम्ही पाहत आहात की सर्वीकडे महागाई वाढत चालली आहे आणि खूप लोकांना जॉब आहे किंवा नाही आहे. काही यशस्वी आहेत, काही स्ट्रगल करत आहेत. तर मी तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महामानव आहेत त्यांचं जर का जीवन पाहिलात तर त्या युगामध्ये, जुन्या युगामध्ये ते अमेरिकेला शिकायला जायचे, लंडनला शिकायला जायचे आणि त्याच टायमामध्ये जेव्हा संघर्षाचा टाइम होता त्यांची 4 लेकरं त्यांनी गमावली. विचार करा, 4 लेकरं गमावल्यानंतरनं तरीही ते संघर्ष त्यांनी थांबवला नाही. समाजाकडं पाहिलं, संघर्ष ते चालू ठेवले, लढा तो चालू ठेवला. ते कधी खचले नाही, निराश झाले नाही आणि ह्या देशामध्ये ते सर्वात टॉप लेवलचे त्यांनी डिग्री जी आहे टॉप लेवलच्या 32 त्यांनी डिग्री घेतल्या आहेत. तर तुम्ही विचार करा, ते कधीही निराश न होता प्रवास चालू केला. पण आपणही आपल्या जीवनामध्ये जे आज दारू पित आहे त्यांना वाटतं की दारू पिल्याने आपली जे काही समस्या असेल त्यातून आपण बाहेर निघू, पण तसं होत नाही मित्रांनो. आपल्याला काही ना काही काम करायला लागणार, काही ना काही जीवन जगण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांना घेऊन आपल्याला पुढं निघायला लागणार. जर का तुम्ही दारू पित आहात, घरामध्ये तणाव वाढत असणार, यंग जे जनरेशन आहे डिप्रेशनमध्ये असणार, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपला जो समाज आहे दारूच्या आहारी, व्यसनाच्या आहारी न जाता कामा नये. जे यूथ लोक आहेत ते प्रत्येक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढे चाला आणि खरंच सांगतो, प्रवास खूप सुंदर होईल. आणि जेव्हा तुम्ही ठकाल, निराश व्हाल किंवा तुमच्या मनामध्ये फाशी, आज यूथ लोक बघतो, काही लोक प्रेमामध्ये फाशी घेतात, तर कुणी टेन्शन वाढलं म्हणून फाशी घेतात, जीवनाला संपवतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष जर का तुम्ही पाहिलात, तुमच्यामध्ये नक्कीच जीवन जगण्याची ताकद निर्माण होणार, सामर्थ्य निर्माण होणार आणि तुमच्या जीवनामध्ये एक चांगलं बळ तयार होणार. सर्वांना जय भीम. आवडलं तर नक्कीच लाईक करा. जय भीम.